जय शिवाजी महाराज की जय. जेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांसारख्या पुत्र घडवला, अशा राजमाता जिजाऊंच्या पुत्राने त्यांची शिकवण म्हणून या मातीच्या उदारीच्या परतफेडीसाठी स्वराज्य स्थापन केले. असे स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज. 395 वर्षानंतर हे जे नाव घेतल्याने आपलं रक्त सळसळतं, उखळतं, तापतं, वाऱ्याच्या वेगाने आपल्या नसातून व्हायला सुरुवात होतं, असं नाव म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छाव्याने स्वराज्य हे स्वतःच्या खांद्यावर बेललं, झेपलं, वेळप्रसंगी प्राण गमावले पण अभिमान मात्र गमावला नाही, असे शंभूराजे आणि या सर्वांनाच माझा मानाचा मुजरा. शिवबाराजे घडले ते आऊसाहेबांमुळे, आणि शिवबाराजे घडवलं कसं आणि शिवबाराजे घडले कसे. राजांचं वय होतं फक्त 15 वर्षे. राजे होते महाराष्ट्रात. तेव्हा जिजाऊंना शहाजीराजांना भेटायचं होतं, म्हणून त्या शिवबाराजांना घेऊन बेंगळुरूला गेल्या. तेव्हा नवीन प्रदेश होता. जेवण खाणं झाल्यानंतर जिजाऊ शिवरायांना झोपायला हुडकू लागल्या. तेव्हा एक शिपाई ओरडत आला, जिजाऊ शिवबाराजे नाच मलात नाच बघताय. तशा झटकन जिजाऊ उठल्या, नाच मला जाऊन शिवबांचा कान धरून महलात आणून किंचळल्या, ओरडल्या, खबरदार शिवबाराजे, मी तुम्हाला राजे यासाठी म्हणतो की आम्हाला स्त्रिया नाचवणारा राजा घडवायचा नाही, आम्हाला स्त्रिया वाचवणारा शुभा घडवायचा आहे. हे संस्कारमुळे जे स्वराज्य ही शिवजयंती आज आपण पाहतो, याचा विचार आज आपण केला पाहिजे. 9व्या वर्षाचे संस्कार शिवाजी महाराज आयुष्यभर विसरले नाही. अजून एक गोष्ट, राजांचं वय होतं फक्त 15 वर्ष. राजे महलात होते. तेव्हा एक शेतकरी हातात आपल्या मुलीचे प्रेस घेऊन आला आणि ओरडला, राजे मला न्याय पाहिजे, माझ्या मुलीवर रांजणाच्या पाटलानं अत्याचार केला. शिवराजे कंकांना बोलले, कंका त्या पाटलाला घेऊन या. कंक तेथे गेले व त्याला बोलले, तुला राजांनी बोलवलेलं आहे, लवकर चल. पाटील गुरमीत बोलला, कुठला राजा, कोणता राजा? तो तुमचा राजा असेल, माझा नाही. कंक माघारी येतात, शिवरायांना बोलतात. शिवराय तो यायला तयार नाही. शिवाजी महाराज बोलतात, तुमच्या कमरेवरची तलवार वाटतं शोभेची वस्तू आहे, त्याचे हातपाय बांधून घेऊन या. कंक लगेच त्याचे हातपाय बांधून घेऊन येतात. शिवराय आल्यानंतर त्याला विचारतात, या मुलीवर तू अत्याचार केलास का? पाटील गुरमीत बोलतो, हो केला, काय करणार? कंकांना शिवाजी महाराज म्हणतात, कंक ज्या हातांनी या माझ्या स्वराज्यातील स्त्रीचा पदर खेचलेला आहे ते हात कापून टाका. ज्या पायाने या स्वराज्यातील स्त्रीला पळवून नेले आहे ते पाय कापून टाका आणि याचा चौरंग करून चौकात बसवा. शिपाईने लगेच चौरंग करून चौकात बसवला. तेवढे जिजाऊ आले आणि शिवबाराजांना बोलले, शिवबाराजे, तुम्ही पाहिजे असतं तर तुम्ही याला मृत्यूदंड दिला असता, याला हातीच्या पायी चढवला असता, पण तुम्ही याचा चौरंग करून चौकात का बसवला? शिवरायांनी नेटनेटकं उत्तर दिलं, आऊसाहेब, याचा चौरंग करणं म्हणजे या स्वराज्यातील स्त्रीला परत कोणी हात लावेल याची दक्षता घेताना प्रत्येक अत्याचार करणारा पुरुष अत्याचार करण्याच्या अगोदर 100दा विचार करेल की याचं असं आहे, मग आपलंच काय होईल. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.